नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। बघूया या ठिकाणी BA सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर मध्ये चतुर्थ सत्रातील हवामानशास्त्र पेपर 2 यामध्ये असणाऱ्या भागाचा या ठिकाणी आपण विचार करत होतो। आणि मित्रांनो, मागील तासामध्ये आपण सांद्री भवनाचे वेगवेगळे प्रकार बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि आजच्या तासाला आपल्याला ढग की जे सांद्री भवनाच्या क्रियेनंतर दृश्य स्वरूपामध्ये बाष्पाचं स्वरूप आपल्याला आढळून येतं, त्यापैकी एक ढग या ढगाचे असणारे भाग या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे। मित्रांनो, ढगाचा असणारा भाग या ठिकाणी आपण अभ्यासत असताना ज्याला आपण क्लाउड असतो, क्लाउड्स किंवा ढग, या ढगाचा किंवा क्लाउड्सचा विचार या ठिकाणी आपल्याला आजच्या तासामध्ये करायचा आहे। मित्रांनो, ढग म्हणजे काय तर ऊर्ध्वगामी हवेचे तापमान, ऊर्ध्वगामी जाणाऱ्या हवेचे तापमान ज्यावेळेस दवबिंदूच्या खाली गेल्यामुळे दवबिंदूच्या म्हणजे नवांक बिंदूच्या खाली गेल्यामुळे बाष्पाचे सूक्ष्म अशा जलकणात किंवा हिमकणात रूपांतर होते। त्यावेळेस हे जे काही सूक्ष्म असे जलकण आहेत किंवा हिमकण आहेत हे हवेमध्ये तरंगतात, तेव्हा या तरंगणाऱ्या जलकणांच्या समुच्चयाला आपण किंवा समूहाला आपण या ठिकाणी ढग असं म्हणतो। आणि मित्रहो, अशा प्रकारचे हे जे काही जलकणांचे समुच्चय आहेत ज्याला आपण ढग असं म्हटलेलं आहे, तरंगणारे जलकणांचे समुच्चय, अशा या तरंगणाऱ्या जलकणांच्या समुच्चयाच्या अनुषंगानेच या ठिकाणी ढगांची निर्मिती झालेली असते। त्यामध्ये ते एकतर जलकणांचे सुद्धा सूक्ष्म असे जलकण असू शकतात किंवा सूक्ष्म असे हिमकण असू शकतात की ज्यांची व्यास साधारणतः 0.02 मिलीमीटर पासून तर 0.06 मिलीमीटर पर्यंत आपल्याला दिसून येतो। आणि प्रामुख्याने आपण पाहतोय की अशा प्रकारचे हे जलकण धुलीकणांच्या भोवती ते चिकटतात आणि अशा पद्धतीने त्याचं जलकणांमध्ये रूपांतर होतं आणि मग या जलकणांचा समुच्चय म्हणजे ढग हे आपण आजच्या तासाला या ठिकाणी आपण बघणार आहोत। मित्रहो, 18व्या शतकाच्या अगोदरपर्यंत ढगांच्या वेगवेगळ्या प्रकाराविषयी लोकांना कल्पना नव्हती, परंतु ज्यावेळेस 1803 मध्ये निसर्गशास्त्रज्ञ लुक हळवट नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, निसर्गशास्त्रज्ञ, यांनी ढगांच्या दृश्य स्वरूपावरून व त्यांच्या उंचीवरून वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाडलेले आहेत किंवा वेगवेगळ्या ढगांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न लुक हळवट यांनी या ठिकाणी सुरुवातीला केलेला आहे। लुक हळवट यांनी ढगांचे जवळपास 4 प्रकार त्यांनी त्या ठिकाणी केले। ते म्हणजे पहिला प्रकार म्हणजे सिरस नावाचे ढग, दुसरा प्रकार म्हणजे क्युमुलियस नावाचे ढग, तिसरा प्रकार म्हणजे स्ट्रेटस नावाचे ढग आणि चौथा प्रकार म्हणजे निंबस नावाचे ढग। असे 4 प्रकारचे ढगांचे प्रकार 1803 मध्ये लुक हळवट नावाच्या या निसर्गशास्त्रज्ञाने या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात। हा जो काही लुक हळवट नावाचा निसर्गशास्त्रज्ञ आहे याने की त्यांच्या ढगांच्या असणाऱ्या उंचीनुसार व ढगांचा असणारे एकंदर स्वरूप, आकार यावरून हे ढगांचे प्रकार करण्याचा प्रयत्न
त्यांनी या ठिकाणी केलेला आहे किंवा त्याचे वर्गीकरण, ढगांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. जगातील सर्व राष्ट्रात वर्गीकरणामध्ये ढगांचं ज्यावेळेस वर्गीकरण होतं तेव्हा जगामध्ये सगळ्या राष्ट्रांमध्ये एक सूत्रबद्धता असावी, सुसूत्रता असावी, यासाठी 1890 मध्ये आंतरराष्ट्रीय ऋतुविज्ञान परिषद त्या ठिकाणी स्थापन झाली आणि आंतरराष्ट्रीय ऋतुविज्ञान परिषदेमध्ये ढगांचे जे काही वर्गीकरण आहे, ढगांचे जे काही प्रकार आहेत, त्यांनी 10 प्रकार ढगांचे निश्चित केले. 1896 मध्ये देखील हवामानशास्त्रज्ञांनी ढगांचा आंतरराष्ट्रीय नकाशा तयार केला. तर 1922 मध्ये नवीन नकाशा संग्रह या ठिकाणी त्यांनी तयार केला. तर त्या नकाशा संग्रहामध्ये ढगांचे निरीक्षण, ढगांचे परीक्षण याविषयी स्पष्ट अशा कल्पना किंवा स्पष्टीकरण त्या ठिकाणी देण्यात आले. मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या तासामध्ये ढग नावाची संकल्पना या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. ढग म्हणजे काय, तर सांद्री वहनाच्या क्रियेनंतर जे अदृश्य स्वरूपातील असणारं बाष्प दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं, त्यापैकी त्याचा एक प्रकार म्हणजे ढग आहे. याचे अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. दृश्य स्वरूपामध्ये बाष्पाचे काही जमिनीवर दिसतात, काही वातावरणामध्ये दिसतात. तर त्यापैकी वातावरणामध्ये दिसणारा हा एक महत्त्वाचा सांद्री वहनाच्या प्रक्रियेनंतर दिसून येणारा भाग किंवा प्रकार म्हणजे ढग. मग हे ढग कसे निर्माण होतात किंवा ढग कशाला म्हणतात, तर प्रामुख्यानं आपण पाहतोय की ऊर्ध्वगामी प्रकारच्या ज्या काही हालचालीमुळे हवा ही वर ढकलल्या जाते आणि हवा वर ढकलल्या गेल्यानंतर त्या हवेचे तापमान दवबिंदू खाली गेल्यास बाष्पाचे सूक्ष्म अशा जलकणामध्ये किंवा हिमकणांमध्ये रूपांतर होते आणि जलकणामध्ये आणि हिमकणामध्ये रूपांतर झालेले हे जलकण अतिशय सूक्ष्म असतात. साधारणतः 0.2 ते 0.02 ते 0.06 मिलीमीटरचे इतके सूक्ष्म असे जलकण हे आकाशामध्ये समुच्चयाच्या स्वरूपामध्ये तरंगतात आणि तरंगणारे हे सूक्ष्म कण ज्याला आपण जलकण म्हणू शकतो किंवा हिमकण म्हणू शकतो, हे ज्यावेळेस आकाशाच्या स्वरूपामध्ये तरंगतात तेव्हा त्यांचा एक समुच्चय त्या ठिकाणी निर्माण होतो आणि या समुच्चयाला, या सूक्ष्म कणांच्या समुच्चयाला मग ते हिमकण असू शकतात किंवा जलकण असू शकतात. या सूक्ष्म अशा तरंगणाऱ्या या सूक्ष्म हिमकण किंवा जलकणांना या ठिकाणी आपण ढग असं म्हणतो. म्हणजे हे जे काही यांचा एक समुच्चय निर्माण झाल्यानंतर त्याला एक ढगाची आकृती त्या ठिकाणी निर्माण. तर मित्रांनो, अशा प्रकारचे असणारे ढग 18व्या शतकाच्या अगोदर कोणीही या ढगांचं वर्गीकरण केलं नव्हतं की सगळे ढग सारखेच आहेत असं समजून त्या ठिकाणी ढगांचा अभ्यास केला जात होता. मात्र 18व्या शतकानंतर 1803 मध्ये लुक हार्वर्ड नावाचे जे काही निसर्गशास्त्रज्ञ होते, या लुक हार्वर्ड नावाच्या निसर्गशास्त्रज्ञांनी त्या ढगांचा असणारा स्वरूप म्हणजे आकार, ढगांचे एकंदर स्वरूप कसं आहे आणि लहान आहे की मोठा आहे किंवा त्याचा आकार कसा आहे यावरून आणि हे ढग भूपृष्ठापासून किती उंचीवर आहे यावरून ढगांचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी त्यांनी पाडले. सर्वप्रथम ढगांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी मग त्यांनी ढगांचे 4 प्रकार पाडण्याचा प्रयत्न. त्यामध्ये पहिलं सिरस, दुसरं क्युमुलस, तिसरं स्टेटस आणि चौथा निंबस असे 4 प्रकार, प्रमुख प्रकार 1803 मध्ये लुक हार्वर्ड नावाच्या या निसर्गशास्त्रज्ञांनी या ठिकाणी तयार केले. मात्र की जगाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला
तर मग जगामध्ये एक सूत्रबद्धता यावी यासाठी साधारणतः सर्व राष्ट्रांचे जे काही वर्गीकरण ढगांचं असेल ते एक सारखं असावं, त्यामध्ये सूत्रबद्धता असावी यासाठी मग 1890 मध्ये आंतरराष्ट्रीय ऋतुविज्ञान परिषद या परिषदेमध्ये त्यांनी मान्य केलं की ढगांचे जे काही वर्गीकरण केले असेल त्याचे 10 प्रकार त्यांनी या परिषदेमध्ये मान्य केले. त्यानंतर 1896 मध्ये या सगळ्या हवामान शास्त्रज्ञांनी ढगांचा एक नकाशा, ढगांचा आंतरराष्ट्रीय नकाशा संग्रह त्या ठिकाणी तयार केला. 1922 मध्ये या नकाशा संग्रहाला अजून अद्ययावत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि पुन्हा एक नवीन नकाशा संग्रह त्या ठिकाणी तयार केला गेला. त्या नकाशा संग्रहामध्ये ढगांचं निरीक्षण कसं करायचं, वर्गीकरण कसं करायचं, निरीक्षण कसं करायचं आणि परीक्षण कसं करायचं याविषयीचं स्पष्ट असं स्पष्टीकरण या नकाशा संग्रहामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रहो, अशा पद्धतीनं ढगांचे विविध प्रकार त्या काळामध्ये पाडले गेले आणि मग या 1922च्या नकाशा संग्रहानुसार ढगांचे 10 प्रकार त्या ठिकाणी करण्यात आले. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे सिरस, दुसरा प्रकार म्हणजे सिरोक्युमुलस, तिसरा प्रकार म्हणजे सिरोस्टेटस, चौथा प्रकार म्हणजे अल्ट्रोक्युमुलस, पाचवा प्रकार म्हणजे अल्ट्रोस्टेटस, सहावा प्रकार स्टेटोक्युमुलस, सातवा प्रकार स्टेटस, आठवा प्रकार निम्बोस्टेटस, नववा प्रकार क्युमुलस आणि 10वा प्रकार क्युमुलोनिंबस. अशा प्रकारचे 10 प्रकार या ठिकाणी या 1922च्या अद्ययावत अशा प्रकारच्या नकाशा संग्रहानुसार या ठिकाणी पाडले गेलेले आपल्याला दिसून येतात. तर मित्रहो, आजच्या तासामध्ये आपण ढगांच्या असणाऱ्या एकंदर प्रकाराबद्दल या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.